स्टार्टिंग विथ द सम्स. ठीक आहे, एसीचे आपले सम्स चालू होते, त्याच्यावरती सगळ्यात मेन हे महत्त्वाचे फॉर्म्युले, या फॉर्म्युल्यावरती आधारित आपले सम्स चालू होते बेटा. ठीक आहे, 10 गणित झाले होते. आता आज माझं 11th सम. ठीक आहे, 11th सम पुन्हा इमेजच्या फॉर्ममध्ये दिसून येईल. ठीक आहे, कॉपी करून घ्यायचं आहे. स्टार्टिंग विथ द एसी मशीन्स. एसी मशीन्समध्ये बेटा आता पुढचे काही गणित आहे. ठीक आहे, पुढच्या प्रत्येक गणितामध्ये काहीतरी ट्विस्टिंग असेल, काहीतरी काय असेल बेटा ट्विस्टिंग. पुन्हा ती ट्विस्टिंग म्हणजे काहीतरी कन्सेप्ट आहेत, ते आधीचे कुठेतरी कन्सेप्ट झालेले असतात, ते पुन्हा मला इथे कन्सेप्ट लागणार आहेत. ठीक आहे, आधीचे म्हणजे कुठेतरी आपलं 3 फेज एसी सर्किटचा चॅप्टर झालेला होता, त्याच्यामधले काही कन्सेप्ट लागणार आहेत. ठीक आहे, स्टार डेल्टा डेल्टा स्टार आठवते बेटा काय कन्सेप्ट आहे, ते गणित घेतलं की कळून येईल. ठीक आहे, पुन्हा इमेजच्या फॉर्ममध्ये तुम्हाला सम दिसेल, तेवढं प्लीज सगळ्यांनी कॉपी करून घ्यायचं. आता मी पुढचा सम स्टार्ट करतो. काय म्हणतो बेटा, द पॉवर इनपुट टू अ 230 वोल्ट. पॉवर इनपुट आहे बरं, पण पॉवर इनपुटची किंमत दिली आहे का, नाही. आता पहा, स्टार्टिंगला काय झालं, फक्त पॉवर इनपुट, पण त्याची किंमत शेवटी दिलेली असेल. त्याची किंमत कुठे असेल बेटा, शेवटी जिथं फुल स्टॉप असेल ना तिथे मला ती किंमत भेटेल. आता काय म्हणतोय, 2 किती वोल्ट बेटा, व्होल्टेजची किंमत किती म्हणतोय, 230 वोल्ट. पुढे फ्रिक्वेन्सी किती बेटा, 50 हर्ट्ज. 50 हर्ट्ज, 50 हर्ट्जची काय झाली फ्रिक्वेन्सी, 4 पोल, पोलची किंमत किती आली, 4. पुढे मेश कनेक्टेड. आता हा महत्त्वाचा खंड आहे, सगळ्यांना आठवते बेटा मेश कनेक्शन. मेश कनेक्शन म्हणजेच काय असतं, लूप. लूप म्हणजेच काय, मेश म्हणजेच लूप. लूप म्हणजेच काय बेटा, डेल्टा. लूप म्हणजेच काय, डेल्टा. आता 3 फेज आहे, 3 फेज मध्ये माझे 2 कनेक्शन्स असतात बेटा. 3 फेज मध्ये 2 कनेक्शन, स्टार आणि डेल्टा. स्टार हा कसा आहे बेटा, ओपन आहे. ठीक आहे, त्याला स्टारचं एक नाव आहे, आणि अजून एक काय बेटा, याला काय, मेशला 3 नाव आहे. मेश कनेक्शन, लूप कनेक्शन, अजून डेल्टा कनेक्शन. ठीक आहे, स्टारला अजून एक नाव असतं बेटा, वाय कनेक्शन. स्टारला अजून एक काय नाव असतं बेटा, वाय कनेक्शन. लक्षात ठेवा, स्टारला अजून एक काय नाव असतं, वाय कनेक्शन. हे एक्स्ट्रा नॉलेज देतोय, जेव्हा कधी मी तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज देत जाईल ते प्लीज वरच्या साईडला कुठेतरी लिहून घ्यायचं असतं. ठीक आहे, मेश कनेक्शन, लूप कनेक्शन, डेल्टा कनेक्शन. बरं, आता पुन्हा ना बेटा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, स्टार आणि डेल्टा. इथं लिहितो, स्टार कनेक्शन असेल ना बेटा, कुठलं कनेक्शन, स्टार. स्टार कनेक्शन असेल तर IL इज इक्वल टू IPH असतं. ठीक आहे, आणि VL इज इक्वल टू √3 VPH असतं. हा फॉर्म्युला आहे, IL इज इक्वल टू IPH आणि VL इज इक्वल टू किती, √3 VPH. डेल्टा असेल ना बेटा, डेल्टा. डेल्टा असेल तर IL इज इक्वल टू √3 IPH असं होतं. ठीक आहे, आणि VL इज इक्वल टू काय बेटा, VPH असं येतं. लक्षात ठेवा, IL इज इक्वल टू √3 IPH आणि VL इज इक्वल टू VPH. मग आता हे कुठलं आहे बेटा, डेल्टा कनेक्शन आहे, म्हणून VL इज इक्वल टू VPH विच इज इक्वल टू किती बेटा, 230 वोल्ट, आणि IL इज इक्वल टू काय, √3 IPH. ठीक आहे, हे का लिहितोय, पुढं कळेल. हे का लिहितोय, पुढं कळेलच बेटा. ठीक आहे, बरं पुढे काय म्हणतोय, मेश कनेक्टेड 3 फेज इंडक्शन मोटर रनिंग ॲट स्पीड दिलेला आहे बेटा. स्पीड किती म्हणतोय, 1440 RPM. 1440 RPM. आता हे जे मी इथे लिहिलंय ना, हे तुम्ही प्लीज आपल्या जागेमध्ये पण लिहा आणि फॉर्म्युला पेजमध्ये पण लिहून घ्या. आपल्या जागेत पण लिहा आणि फॉर्म्युला पेजमध्ये पण लिहा. ठीक आहे, पुढे काय म्हणतोय, अँड पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर म्हणजेच काय असतं बेटा, कॉस ऑफ फाय. कॉस ऑफ फायची किंमत किती म्हणतोय तो, 0.8. 0.8 इज काय बेटा, 10 किलोवॅट. म्हणजे इनपुट पॉवर किती माझी, 10 किलोवॅट. कन्वर्शन 10 × 10⁻³ 10 × 10⁻³ वॅट. पुढे द स्टेटर लॉसेस. स्टेटर लॉस म्हणजेच काय असतं बेटा, PCU प्लस P कोर. PCU प्लस P कोर ची किंमत किती असते, 0.6 किलोवॅट दिलेली आहे. 0.6 × 10⁻³ वॅट. 0.6 × 10⁻³ वॅट. फ्रिक्शन अँड विंडेज लॉस पण दिलेले आहेत. फ्रिक्शन अँड विंडेज लॉस ची किंमत किती आली बेटा, 0.8 किलोवॅट विच इज इक्वल टू पुन्हा 0.8 × 10⁻³ वॅट. 0.8 × 10⁻³ वॅट. पुढे कॅल्क्युलेट द करंट इन ईच फेज. कॅल्क्युलेट द करंट इन ईच फेज म्हणतोय तो, प्रत्येक फेज मधला करंट काढ. पुढे काय म्हणतोय, स्लिप काढ. ओके, स्लिपची किंमत काढायची. पुढे रोटर कॉपर लॉस. रोटर कॉपर लॉस म्हणजेच काय असतं बेटा, P2. आणि सगळ्यात शेवटी इफिशियन्सी पण विचारतोय. पुन्हा मोठं गणित, पुन्हा पुढे काय विचारतोय, इफिशियन्सी. पहिले तर मला तो काय विचारतो बेटा, IPH. त्याच्यासाठी आधी IL काढ. IL भेटल्याच्या नंतर IL इज इक्वल टू √3 IPH. हा मल्टिप्लाय इकडे आला डिवाइड, मला ऑटोमॅटिकली काय भेटेल, IPH. मग त्याच्यासाठी आधी IL काढावं लागेल. IL साठी तुम्हाला आठवतंय बेटा,
पी आयचा एक फॉर्म्युला होता इनपुट पॉवर, पी आय इज इक्वल टू √3 VL IL इंटू द कॉस ऑफ पाय. हा फॉर्म्युला आहे, आठवते बेटा? फॉर्म्युला पेजमध्ये लिहिलेला आहे. पी आय इज इक्वल टू किती असतो? √3 VL IL कॉस ऑफ पाय. मग पी आय त्याला डिवायडेड बाय खाली किती येणार? √3 इंटू द VL इंटू द कॉस ऑफ पाय विच इज इक्वल टू काय इथे IL. चलो पी आयची किंमत किती आहे? 10 इंटू 10⁻³ एका ब्रॅकेटमध्ये त्याला डिवायडेड बाय √3 इंटू द VL. VLची किंमत VL किती बेटा? 230 त्याला गुणिले कॉस ऑफ फाय. कॉस ऑफ फायची किंमत पॉवर फॅक्टर देतोय तुम्हाला किती बेटा? 0.8. चलो वरचं एका ब्रॅकेटमध्ये खालचं एका ब्रॅकेटमध्ये ILची किंमत, वरचं एका ब्रॅकेटमध्ये खालचं एका ब्रॅकेटमध्ये कॅल्क्युलेशन स्टार्ट करा. वरचं एका ब्रॅकेटमध्ये आणि खालचं एका ब्रॅकेटमध्ये किती बेटा? ब्रॅकेटचं 10 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट त्याला डिवायडेड बाय √3 इंटू 230 इंटू 0.8 ब्रॅकेट कम्प्लीट. ILची किंमत 31.37. क्रॉस चेक करूया. राईट, ILची किंमत किती आली बेटा? 31.37 काही एम्पियर. ही कोणाची किंमत आली? ILची. पर फेज विचारतोय. आता ना बेटा मुलं म्हणतात सर तुम्ही इथेच का फॉर्म्युला वापरा? मागच्या याच्यामध्ये पण सर आपल्याला पर फेज विचारलं होतं, म्हणजे EMF इंड्यूस पर फेज, मग त्याला डिवायडेड बाय डायरेक्टली 3 करायचं आपण. आठवतंय? EMF इंड्यूस पर फेज पण असे गणित होते त्याच्यामध्ये डायरेक्टली डिवायडेड बाय 3 करायचं. इथे डिवायडेड बाय √3 केलं. असं का? ठीक आहे. तर बेटा तिथे कुठे त्यांनी स्टार मेश काही सांगितलेलं नव्हतं. जर त्यांनी मला स्टार किंवा डेल्टा किंवा स्टार किंवा मेश असं काही सांगितलं असेल तर मला हेच फॉर्म्युले वापरावे लागतील, नाहीतर बाकीचे फॉर्म्युले चालणार नाही. जेव्हा तो काही स्पेसिफाय नाही करत तेव्हा फक्त डिवायडेड बाय 3 करायचं. जेव्हा तो स्पेसिफाय करतो तेव्हा तो बघायचा आपला स्टारचा आहे का डेल्टाचा आहे. स्टारचा असेल तर IL इज इक्वल टू IPH आणि VL इज इक्वल टू √3PH. डेल्टाचा असेल तर IL इज इक्वल टू √3IPH आणि VL इज इक्वल टू VPH. ठीक आहे. स्टार डेल्टा असेल तरच हे फंडे यूज होतात, नाहीतर पर फेज आला तर डायरेक्टली डिवायडेड बाय 3 करायचं, नाहीतर पर फेज फंडा आला तर डायरेक्टली डिवायडेड बाय 3 करायचं. इथे का नाही केलं? कळालं बच्चा? ओके. आता गणिताकडे पुन्हा जातोय. IL काढला, मग IL पर फेज, मग IL किंवा IPH. पर फेज म्हणजेच काय बेटा? IPH. मग आधी त्याच्यासाठी ॲज IL इज इक्वल टू माझ्याकडे फॉर्म्युला किती बेटा? √3IPH. मग IL त्याला डिवायडेड बाय √3 इज इक्वल टू IPH. ओके. IL 31.37 त्याला डिवायडेड बाय √3 इज इक्वल टू IPH. चलो कॅल्क्युलेशन्स करा. IPH ची किंमत भेटेल किती बेटा? 31.37 त्याला डिवायडेड बाय √3 किती आलं? 18.11 काय बेटा? एम्पियर. कोणाची किंमत आली? IPH. कोणाची किंमत आली? IPH. IPH भेटला. ओके. IPH भेटला, पर फेज भेटला. आता पुढे काय विचारतोय? स्लिपसाठी फॉर्म्युला NS - N/NS. मग आता NS काढावं लागेल. NS सोपा असतो. NS इज इक्वल टू फॉर्म्युला किती आहे? 120F/P विच इज इक्वल टू 120 इंटू द F. F ची किंमत 50 एका ब्रॅकेटमध्ये त्याला डिवायडेड बाय P ची किंमत 4. NS कॅल्क्युलेशन्स करा. 120 इंटू 50 त्याला डिवायडेड बाय 4. 120 इंटू 50 त्याला डिवायडेड बाय 4 किती आलं बेटा? 1500. 1500 काय इथे? RPM. 1500 RPM. स्लिपचा फॉर्म्युला NS - N अपॉन खाली पुन्हा NS. मग NS ची किंमत 1500 मायनस N दिलेला आहे बघा त्यांनी मला 1440 एका ब्रॅकेटमध्ये त्याला डिवायडेड बाय NS पुन्हा किती आलं? 1500. चलो स्लिपची किंमत कॅल्क्युलेशन्स करा. ब्रॅकेटच्या आतमध्ये 1500 मायनस 1440 ब्रॅकेट कम्प्लीट त्याला डिवायडेड बाय खालच्या ब्रॅकेटमध्ये पुन्हा 1500. स्लिपची किंमत किती आली बेटा? 0.04. ओके. ही स्लिपची किंमत झाली. जर मला त्याला पर्सेंटेजमध्ये काढायचं असेल, आपण फक्त ही स्लिप विचारलं म्हणून स्लिप काढतो, पर्सेंटेजमध्ये पण काढून ठेवतो. पर्सेंटेजमध्ये विचारलं 0.04 इंटू 100 विच इज इक्वल टू 0.04 इंटू 100 किती आलं बेटा? 4%. किती? पर्सेंटेजच्या फॉर्ममध्ये 4%. स्लिप पण निघाली. पुढे काय विचारतो? P2. आता महत्वाचे फंडे चालू होतील. आता तुला PI दिलेला आहे बेटा. PI दिलेला आहे. फाईन. PI दिलेला आहे. PI तुला काय करायचं आहे? P2. तुला सगळेच्या सगळे PCU प्लस P कोर पण दिलेले आहे माझ्यामध्ये. फ्रिक्शन अँड विंडेज लॉसेस पण दिले आहेत. राईट. PCU प्लस P कोर पण आहे, फ्रिक्शन अँड विंडेज लॉसेस पण आहे. मग त्याच्यामुळे काय काढता येईल बघा बरं. फ्रिक्शन अँड विंडेज लॉसेस पण आहे, PCU प्लस P कोर. याच्यानंतर PI पण आहे. P2 लगेच निघेल. राईट. PI आहे माझ्याकडे.
PCU प्लस पी कोर पण आहे, त्याच्यानं माझा P2 निघेल. येस. मग आता इथे PI इज इक्वल टू किती असतो P2 प्लस ब्रॅकेटच्या आतमध्ये PCU प्लस पी कोर. ओके. मग इथे PI ची किंमत किंवा PI मायनस ब्रॅकेटच्या आतमध्ये PCU प्लस पी कोर विच इज इक्वल टू काय आलं बेटा P2. PI ची किंमत किती आहे 10 × 10⁻³ एका ब्रॅकेटमध्ये घ्या मायनस PCU प्लस पी कोर 0.6 × 10⁻³ विच इज इक्वल टू P2. चलो P2 ची किंमत सांगा. P2 ची किंमत सांगा किती आहे बेटा ब्रॅकेटच्या आतमध्ये 10 × 10⁻³ ब्रॅकेट कंप्लीट मायनस 0.6 × 10⁻³ किती आलं बेटा 9400 काय वॅट. ही कोणाची किंमत आली P2 त्याने विचारलं तर P2 भेटला. आता मला इफिशियन्सी काढायची. इफिशियन्सीसाठी मला काय लागेल बेटा आउटपुट. इफिशियन्सीसाठी मला आउटपुट लागेल राईट. माझ्याकडे P2 भेटला. P2 इज इक्वल टू PM प्लस PC असतो. PC आहे का बेटा माझ्याकडे PC नाही आहे. PC काढता येईल. आता फिक्शन अँड विंडेज लॉसेस पण दिले राईट. फिक्शन अँड विंडेज लॉसेस याच्यात देऊन PM आधी काढा. PM काढण्यासाठी मला PC लागेल. येस. माझ्याकडे P2 आहे. आता पहा गणित कसं चाललंय. P2 आहे मला PM पाहिजे. PM साठी मला पुन्हा PM का लागेल तर P आउट काढायचा आहे. PM का लागेल तर P आउट काढायचा आहे. पण त्याच्यासाठी आधी PC लागेल. PC कसं काय निघेल तर PC इज इक्वल टू इथे S × P2 या फॉर्म्युल्याने आधी PC काढून घ्या. या फॉर्म्युल्याने PC काढा. PC भेटेल. मग इथे P2 आहे PM भेटेल. म्हणजे आधी PC काढा मग PM काढा. कॉन्सन्ट्रेशन द्या. आधी PC काढा कुठल्या फॉर्म्युल्याने या फॉर्म्युल्याने मग PM काढा. ठीक आहे. मग PM काढा. PM इज इक्वल टू P2 इज इक्वल टू PM प्लस PC. हा प्लस इकडे आला होती मायनस PM भेटेल. PM भेटला. फिक्शन अँड विंडेज लॉसेस पण आहे. मग तुला काय भेटेल P आउट भेटेल. P आउट. अजून सेकंड पद्धत कुणी सांगू शकेल. अजून सेकंड पद्धत खालच्या फॉर्म्युले पण आहे. पहिली पद्धत पुन्हा एकदा सांगतोय. पहिली पद्धत काय म्हणतोय बेटा मी माझ्याकडे P2 अवेलेबल आहे. येस. P2 आहे माझी मी PCच्या मागे लागेल. PC इज इक्वल टू S × P2 त्याने PC भेटेल. ती किंमत याच्यात टाकेल. याच्यामध्ये P2 माहिती आहे PC माहिती आहे. PC आत्ताच काढला तो PM मग भेटेल. PM काढला तो खाली टाकला मग त्याच्यानंतर P आउट भेटेल. PM माहिती आहे. फिक्शन अँड विंडेज लॉसेस पण माहिती आहे राईट. आणि P आउट भेटेल. ही एक पद्धत. दुसरी पद्धत कोण सांगू शकेल. दुसरी पद्धत आपल्याकडे PM पहिले काढून घ्या लगेच. PM/P2 इज इक्वल टू 1 - S. ही सोपी पद्धत आहे बेटा. PM/P2 इज इक्वल टू किती असतो 1 - S. मग PM इज इक्वल टू किती 1 - S × P2 यानी PM भेटलं लगेच P आउट भेटून जातो. इफिशियन्सी लगेच भेटते राईट. दोन मेथड एक ही याच्यामधून हे काढा किंवा अजून एक काय आधी PC काढा मग P2 काढा मग PM काढा आणि मग P आउट काढा. एक काम करतो मी दोघं मेथड्सने तुम्हाला मुद्दामून गणित सोडून दाखवतो. ठीक आहे. हे गणित मी पुन्हा तुम्हाला दोघी मेथड्सने सोडून दाखवतो. इथून पुढे माझ्यासाठी गणित फर्स्ट मेथड जी की लेंदी आहे. ठीक आहे. जी माझी पहिलीच असली. पहिले काय काढायचे PC इज इक्वल टू किती येतं S × P2. मग S ची किंमत 0.04 × P2 ची किंमत 9400. ओके. PC भेटेल. कॅल्क्युलेशन्स काय 0.04 × 9400 376 काय वॅट. PC भेटला तो PC याच्यात टाकेल. P2 इज इक्वल टू माझ्याकडे फॉर्म्युला आहे. P2 इज इक्वल टू PM प्लस PC. त्याच्यावर PM काढायचा. P2 मायनस PC इज इक्वल टू PM. P2 ची किंमत 9400 मायनस PC 376 विच इज इक्वल टू PM. मला PM भेटेल 9400 मायनस 376 376 किती आलं बेटा 9024 वॅट. कोणाची किंमत आली PM. ठीक आहे. PM भेटला तो PM आता खालच्या याच्यात टाका. PM इज इक्वल टू पुन्हा फॉर्म्युला किती आहे P आउट प्लस फिक्शन अँड विंडेज लॉस. आता मला P आउट काढायचा आहे. मग PM मायनस फिक्शन अँड विंडेज लॉस विच इज इक्वल टू P आउट. आता PM आत्ताच काढला 9024 मायनस फिक्शन अँड विंडेज लॉस त्यांनी दिलेले किती बेटा 0.8 × 10⁻³ विच इज इक्वल टू P आउट. कॅल्क्युलेशन्स करा. P आउट ची किंमत सांगा किती भेटते 9024 मायनस ब्रॅकेटच्या आतमध्ये
0.8 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं बेटा 8224. काय येईल बॅक ही कुठली किंमत आली पी आउट. ठीक आहे, पी आउट साठी माझी ही फर्स्ट मेथड झाली. पी आउट साठी माझी ही फर्स्ट मेथड. आता सेकंड मेथड सांगतोय. सेकंड मेथड मध्ये PM/P2 इज इक्वल टू 1 - s. PM/P2 इज इक्वल टू किती असतो 1 - s. मग PM इज इक्वल टू किती 1 - s त्याला गुणिले P2 विच इज इक्वल टू 1 - s. ची किंमत 0.04 इंटू द P2 आपला काढलेला आहे किती बेटा 9400. त्याच्यावर मला PM ची किंमत भेटेल. मग PM इज इक्वल टू ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 - 0.04 ब्रॅकेट कम्प्लीट इंटू 9400. किती आला बेटा PM 9024. इथून पण पहा किती आली किंमत 9024 आली. चेंज झाली का बच्चा पहा. PM ची किंमत इथे पण तीच होती, इथे पण तीच आली. चेंज नाही झालं म्हणजे माझं उत्तर दोन्हीकडनं सेम येतं. पुन्हा मग PM प्लस पी आउट PM इज इक्वल टू किती आहे पुन्हा पी आउट प्लस फ्रिक्शन अँड विंडेज लॉस. पुन्हा PM मायनस फ्रिक्शन अँड विंडेज लॉस इज इक्वल टू काय आलं पी आउट. मग PM ची किंमत 9024 मायनस 0.8 इंटू 10⁻³ विच इज इक्वल टू पी आउट. मग पुन्हा मला इथे पी आउटची किंमत भेटेल. पी आउटची किंमत किती बेटा 8224. काय येईल बॅट. कोणाची किंमत आली ही पी आउटची. कोणाची किंमत आली बच्चा लो पी आउट. पी आउट भेटला. पी आउट दोघी मेथडने मी तुम्हाला दाखवलेला आहे. का काढलाय बेटा पी आउट तर मला नाही इथे इफिशियन्सी काढायची. आता हे दोन मेथड झाले. इफिशियन्सीचा फॉर्म्युला पी आउट अपॉन पी इन राईट. पी आउट किती आला 8224 त्याला डिवायडेड बाय पी इन. इनपुट पॉवर किती आहे 10 इंटू 10⁻³ 10 इंटू 10⁻³. चलो इफिशियन्सी काढा. वरचं एका ब्रॅकेटमध्ये खालचं एका ब्रॅकेटमध्ये 8224 ब्रॅकेटमध्ये त्याला डिवायडेड बाय 10 इंटू 10⁻³ 0.8224. क्रॉस चेक करू द्या. 0. इफिशियन्सी राईट बेटा 0.8224. पर्सेंटेजमध्ये काढायला गेलं तर 0.8224 त्याला मल्टिप्लाइड बाय 100 विच इज इक्वल टू 82.24. काय बेटा पर्सेंटेज. हे काय झालं माझं इफिशियन्सी. गणित कळालंय. शांत चित्ताने पुन्हा व्हिडिओ पॉज करून गणित लिहून घ्यायचं आहे. शांत चित्ताने या गणितामध्ये स्टार डेल्टाचा फंडा महत्त्वाचा होता. या गणितामध्ये महत्त्वाचं काय होतं बेटा स्टार आणि डेल्टाचा फंडा. प्रत्येक गणितामध्ये काही ना काहीतरी टिपिकलपणा असेल म्हणजे असेल. प्रत्येक सममध्ये आता टिपिकलपणा काही ना काहीतरी असेल म्हणजे असेल. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे. गणित लिहून घ्यायचं आहे. आता स्टार्टिंग विथ द नेक्स्ट सम. पुढचं सम घेण्याच्या आधी ना बेटा मला एक नोट सांगायची इच्छा आहे. तो ऑलरेडी आपण फॉर्म्युलामध्ये लिहून घेतलेली आहे. पुन्हा एकदा सांगतो. कुठलं बेटा PC इज इक्वल टू 3 इंटू IR² इंटू द R2. आता IR म्हणजे काय असतो रोटरचा करंट. IR म्हणजे काय असतो बेटा रोटरचा करंट. आणि R2 म्हणजे काय रोटर रेजिस्टन्स पर फेजमध्ये असतो. पण तो रोटर रेजिस्टन्स पर फेजमध्ये असतो. किंवा नोट पुन्हा लिहून घ्या. नोट PC इज इक्वल टू 3 इंटू द IR² इंटू द R2. नोटमध्ये लिहा PC इज इक्वल टू 3 इंटू द IR² इंटू द R2. 3 इंटू द IR² इंटू द R2. Where IR is equal to rotor current. Where IR is equal to rotor current. खालच्या ओळीत R2 is equal to rotor resistance per phase. Rotor resistance per phase. Okay. आता starting with the next sum. आता मी सम चालू करतो. काय म्हणतो बेटा पॉवर इनपुट टू अ रोटर. पॉवर इनपुट टू अ रोटर म्हणतो. इनपुटची टोटल नाही म्हणत आहे टू अ रोटर म्हणते. म्हणजे ऑटोमॅटिकली काय आलं बेटा P2 ची किंमत जी कुठली असेल ती टू अ रोटर ऑफ 400 व्होल्ट. व्होल्टेजची किंमत किती आहे 400 व्होल्ट. पुढे फ्रिक्वेन्सी पण दिलेली किती बेटा 50 हर्ट्ज. ठीक आहे. पुढे 6 पोलची किंमत किती आली 6. पुढे 3 फेज इंडक्शन मोटर इज 75 वॅट 75 किलोवॅट. म्हणजे P2 ची किंमत दिलेली बेटा किती 75 किलोवॅट. मग 75 इंटू 10⁻³ वॅट. पुढे
काय म्हणतोय द रोटर इंड्यूस्ड ईएमएफ मेक्स 100 सायकल्स पर मिनिट. 100 सायकल्स पर मिनिट म्हणजे एक प्रकार तुम्हाला रोटरची फ्रिक्वेन्सी दिली आहे. आठवते बेटा एक काम करू थोडंसं डिटेलमध्ये जाऊ. आपण नेहमी लिहून घेतो 100 सायकल्स पर मिनिट. 100 सायकल्स पर मिनिट म्हणजेच FR इज इक्वल टू किती बेटा 100 डिवायडेड बाय 60. कॅल्क्युलेशन्स करा 100 डिवायडेड बाय 60 किती आलं बेटा 1.6666 काय इथे हर्ट्स. ठीक आहे. पुढे काय म्हणतोय कॅल्क्युलेट. सगळ्यात पहिले काय काढायचं स्लिपची किंमत. ओके. पुढे काय म्हणतोय रोटर कॉपर लॉस पर फेज. रोटरचा कॉपर लॉस म्हणजे पीसी पर फेज. मग त्याच्यासाठी आधी पीसी लागेल. आठवते बेटा पहिले पीसी काढायचा पर फेज काढायचा असेल तर डिवायडेड बाय 3. पुढे मेकॅनिकल पॉवर डेव्हलप म्हणजे पीएम. ओके. आणि सगळ्यात शेवटी रोटर रेजिस्टन्स म्हणजे R2 ची किंमत काढायची आहे. कधी काढायची आहे इफ द रोटर करंट. आतापर्यंत कुठल्याही गणितामध्ये रोटर करंट दिलेला नव्हता. या गणितामध्ये रोटर करंट दिलेला आहे. मग मला रोटर रेजिस्टन्स पर फेज काढायचा आहे. रोटर करंट दिलेला आहे त्याच्यानं रोटर रेजिस्टन्स पर फेज. हा नवीन फंडा आहे. या गणिताचा हा नवीन फंडा आहे. आता इथे एस काढायचा. एस कसं काय निघेल. सगळ्यात पहिले आपल्याला एक फॉर्म्युला बेटा FR इज इक्वल टू इथे असतो S इंटू द FR. मला FR दिलेला आहे ना मग त्याचा यूज करून घेईल मी. FR ची किंमत किती 1.666 इज इक्वल टू S इंटू द F1 ची किंमत सगळ्यांना माहिती 50 आहे. 1.666 त्याला डिवायडेड बाय 50 इज इक्वल टू S. चलो S ची किंमत कॅल्क्युलेशन्स करा. 1.666 त्याला डिवायडेड बाय 50 1.666 त्याला डिवायडेड बाय 50 0.0333 आणि 2. ठीक आहे. कोणाची किंमत आली स्लिपची. स्लिप भेटला. आता काय काढायचं पीसी पर फेज. मग त्याच्यासाठी ते पीसी लागेल. पीसी कसं काय काढता येईल विचार करा. बघा तुम्हाला P2 दिलेला आहे बेटा. मग पीसी इज इक्वल टू किती असतो S इंटू द P2 राईट. मग पीसी इज इक्वल टू फॉर्म्युला किती S इंटू द P2. S ची किंमत 0.0332 इंटू द P2 ची किंमत 75 इंटू 10⁻³ चलो पीसी ची किंमत कॅल्क्युलेशन्स करा. 0.0332 इंटू 75 इंटू 10⁻³ किती आले बेटा 2499. काय ही वॅटमध्ये. बघ याला मला पर फेज काढायचं आहे. पर फेज काय बेटा डिवायडेड बाय 3. आता मुलं म्हणतात पुन्हा सर तुम्ही इथे का मागच्या समसारखं का नाही केलं √3 वगैरे डिवाइड का नाही केला तर कुठे स्टार मेश असं काय म्हटलंय का नाही. म्हणून डायरेक्टली डिवायडेड बाय किती बेटा 3. ठीक आहे. किती आलं 833 काय बेटा वॅट. ठीक आहे. हे काय झालं पीसी पर फेज. ठीक आहे. पीसी भेटला पीसी पर फेज भेटला. आता मला पीएम काढायचा आहे. पीएम काढायचा असेल तर पीसी अपॉन पीएम इज इक्वल टू S अपॉन 1 मायनस S. याला उलट काय तुला पीएम भेटेल. गॉट इट. किंवा अजून एक P2 आहे माझ्याकडे. येस P2 आहे. पीसी पण आहे. P2 इज इक्वल टू पीएम प्लस पीसी. अजून सोपं जाईल. येस ऑर नो. हीच घ्या बेटा. ठीक आहे. मग P2 इज इक्वल टू माझ्याकडे अजून एक फॉर्म्युला आहे. P2 इज इक्वल टू काय असतो बेटा पीएम प्लस पीसी. मग काय करायचं पीएम मग P2 मायनस पीसी इज इक्वल टू काय आलं पीएम. P2 ची किंमत P2 75 इंटू 10⁻³ एका ब्रॅकेटमध्ये मायनस पीसी ची किंमत 2499 इज इक्वल टू काय आलं बेटा पीएम. चलो कॅल्क्युलेशन्स करा. पीएम ची किंमत काढा. दोघं ब्रॅकेटमध्ये टाकाल. किती बेटा ब्रॅकेटच्या आतमध्ये 75 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट मायनस 2499 किती आलं बेटा पीएम 72501 काय बेटा बॅट. कुणाची किंमत आली पीएम. क्रॉस चेक करू द्या. पीएम ची किंमत राईट. ठीक आहे. त्याला ENG दाबलं तर तुम्हाला 72 पॉईंट किंवा ENG मध्ये पण काढून ठेवा विच इज इक्वल टू याला ENG दाबा. किती बेटा नाही 2 मीटर 75 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट मायनस पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये 2499 ब्रॅकेट कम्प्लीट आणि ENG दाबलं 72.501 इंटू 10⁻³ काय बेटा वॅटमध्ये. ठीक आहे. पीएम पण भेटला. पुढे काय पडतोय तो रोटर रेजिस्टन्स काय.
रोटर रेजिस्टन्स पर फेज जेव्हा आयाची किंमत दिली, मग त्यासाठी हा फॉर्म्युला आहे. लोड दिली होती बेटा. मग ॲज पी सी इज इक्वल टू पुन्हा किती बेटा 3 इंटू द आयआरचा स्क्वेअर त्याला गुणिले R2. 3 इंटू द आयआरचा स्क्वेअर त्याला गुणिले R2. मग पी सी त्याला डिवायडेड बाय 3 इंटू द आयआरचा स्क्वेअर विच इज इक्वल टू R2. पी सीची किंमत आपण काढलेली आहे 2499 एका ब्रॅकेटमध्ये त्याला डिवायडेड बाय 3 इंटू द आयआर दिले आहे किती बेटा 60 त्याचा स्क्वेअर विच इज इक्वल टू R2. चलो R2 ची किंमत कॅल्क्युलेशन्स करा. वरचं एका ब्रॅकेटमध्ये खालचं एका ब्रॅकेटमध्ये किती बेटा 2499 त्याला डिवायडेड बाय 3 इंटू 60चा स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट. 0.23138 काय इथे ओहम. कोणाची किंमत आली ही R2 ची. कोणाची किंमत आली बेटा R2 ची 0.23138 ओहम कोणाची किंमत आली R2 ची. ठीक आहे. चलो पुन्हा व्हिडिओ पॉज करून शांत चित्ताने गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करून शांत चित्ताने गणित लिहून घ्यायचं आहे. ओके बेटा गणित लिहून झालंय. ओके अजून तुमचे 2 दिवस तरी अजून गणितं चालतील बेटा अशा स्टाईलचे, कारण की दिवसाला 2च गणितं होतात. दिवसाला फक्त 2च गणितं होतात बेटा. तुम्हाला असे 40 मिनिटच लागत असेल जर व्यवस्थित तुम्ही सावकाश गणित सोडवलं तर. ओके बच्चा दॅट्स ऑल. बाकीचं थँक्यू. गुड डे.